आपल्या जीवनामध्ये अशा काही व्यक्ती भेटतात ज्यांच्यावरती आपण जीवापाड प्रेम करतो, त्यांना जीव लावतो, त्यांच्या भल्याचा विचार करतो, त्यांच्या चांगल्याचा विचार करतो, पण हेच त्या लोकांना पटत नाही, आवडत नाही आणि अशीच लोक म्हणजे ज्यांच्यावर आपण प्रेम करतो तीच लोक आपला गेम करतात। थोडक्यात काय तर ज्याचं आपण सगळ्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करतो तीच व्यक्ती आपलं सगळ्यात जास्त वाईट करते आणि अशाच पद्धतीची आजची घटना आहे आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे राजस्थानला। राजस्थान या ठिकाणचा चित्तोडगड हा जिल्हा आहे आणि त्या ठिकाणचं गंगरार नावाचा एक तालुका आहे आणि या तालुक्यामधलं भाटखेडा नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये शांतीलाल रायका नावाची एक व्यक्ती राहते आहे। त्यांच्याबरोबर ती त्यांची एक बहीण आहे, म्हणजे शांतीलाल जे आहेत त्यांचा परिवार आहे, त्यांचं घरदार आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांची एक बहीण आहे। त्या बहिणीचं नाव आहे अजोदियाबाई। आता ह्या ज्या अजोदियाबाई आहेत यांचं पण ऑलरेडी लग्न झालेलं होतं आणि त्यांना आता 3 मुलं आहेत आणि 3ही मुलं हाताखाली आलेली आहेत, लग्नाच्या वयात आलेली आहेत। त्यातला थोरला मुलगा आहे त्याचं नाव आहे महेंद्र, याचं वय साधारणपणे 23-25च्या आसपासचं आहे। त्यानंतर दुसरी एक मुलगी आहे तिचं नाव आहे तनू उर्फ तनिष्का आणि ती सुद्धा साधारण त्याच वयाची 20-22च्या आसपासची आहे आणि एक लहान मुलगी आहे। अशा पद्धतीनं ह्या तिघ म्हणजे 2 बहिणी आणि एक भाऊ आणि ती आई हे मामाकडे राहत होते। अशा पद्धतीचा हा परिवार होता। आता महेंद्र जो आहे त्याचं हॉटेलचं काम असायचं किंवा त्याचं ड्रायव्हिंगचं काम असायचं, त्यामुळे तो सतत काही ना काहीतरी कारणाने तो घराच्या बाहेर असायचा आणि 4-4 दिवस 5-5 दिवस तो घरच्यांशी संपर्कामध्ये नसायचा, फोन त्याचा बंद असायचा आणि अशा पद्धतीनं म्हणजे हा जो महेंद्र आहे तो 16 नोव्हेंबर 2022 पासून म्हणजे काही कामानिमित्त तो बाहेरगावी गेलेला होता आणि त्यामुळे त्याचा फोन बंद होता। पण त्याचा फोन बंद जरी असला तरी पण तो कधीमध्ये फोन करायचा आणि सांगत असायचा की बाबा मी इथं आलेलो आहे तिथं आलेलो आहे। पण आता मात्र अनेक दिवस झाले तरी पण त्याचा फोन बंद होता, फोन काय लागत नव्हता आणि त्याचाही फोन काय आलेला नव्हता आणि हे सगळं घरच्यांना टेन्शन देणारं होतं। घरचे काळजीमध्ये पडलेले होते आणि बघा म्हणजे साधारणपणे 4-5 दिवस गेले आणि त्यानंतर 21 नोव्हेंबरला त्या महेंद्रनं त्याची बहीण तिचं नाव आहे तनू हिला फोन केला आणि तिला सांगितलं की मी मंदसौर हा जो भाग आहे त्या भागामध्ये आलेलो आहे। आता हे मग त्या बहिणीनं आपल्या आईला सांगितलं, बहिणीला सांगितलं, मामाला सांगितलं की बाबा तो जो आहे तो कुठेतरी मंदसौरला गेलेला आहे, गावाकडे गेलेला आहे। आता याच्यानंतर त्या महेंद्रचा फोन बंद झाला आणि बंद झाल्यानंतर मात्र तो परत कधीच चालू झालेला नाही आणि परत महेंद्राचा काही फोन लागला नाही, फोन आला नाही, फोन केला नाही वगैरे वगैरे आणि या सगळ्या गोष्टीला 15 दिवसांचा काळ गेलेला आहे। आता महेंद्रचा काहीही तपास लागत नव्हता आणि पाठीमागं अनेक दिवसापासून मग घरचे पण परत कॉन्टॅक्ट करण्याचा, बाबा म्हणलं 4-5 दिवस जातोय पण आता 15 दिवस होत आले पण त्याचा काही संपर्क होत नव्हता। आता तारीख आहे 5 डिसेंबर 2022। आता या दिवशी गंगरार तालुका आहे त्या ठिकाणचा एक किल्ला आहे, म्हणजे गंगरारचा किल्ला आहे, त्या ठिकाणी एक हनुमंताचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या पाठीमागं एक जुनी विहीर आहे आणि ही जुनी विहीर म्हणजे फार अगदी पुरातन काळातली विहीर आहे आणि त्याच्यामध्ये साधारण 150 ते 200 फूट खोल खड्डा आहे, म्हणजे खोल आहे ती आणि या विहिरीमधून प्रचंड दुर्गंधी येत होती आणि त्यावेळेस मग कोणीतरी आतमध्ये डोकावून पाहिलं, कारण अशा पद्धतीच्या विहिरी असतात त्या विहिरीमध्ये मग कोणी कचरा टाकणं, कोणी काही खराब काय असेल तर ते टाकून देणं अशा पद्धतीची कामं करत असतात। तर त्या पद्धतीनं काहीतरी कुणीतरी करायला गेलं असेल आणि त्यावेळेस त्याने ते दुर्गंधी वगैरे आली आणि त्यानं ते डोकावून बघितलं तर आतमध्ये एक डेड बॉडी पडलेली होती, एक मृतदेह पडलेला होता। अर्थात ती बॉडी जी आहे सडलेली होती, कारण सडलेली होती म्हणूनच एवढा वास तिथं सुटलेला होता। त्यानंतर मग गंगरार पोलीस आहेत त्यांना कळवण्यात आले, पोलीस त्या ठिकाणी आलेले आहेत, डेड बॉडी जी आहे ती बाहेर काढलेली आहे पण या डेड बॉडीचं मुंडकं जे आहे ते गायब होतं। याचा अर्थ असा होता की कोणीतरी अज्ञात मारेकऱ्यानं या व्यक्तीचं मुंडकं तोडून त्याची हत्या केलेली होती असं इथं प्रथमदर्शनी दिसत होतं। आता पोलिसांनी बॉडी बाहेर काढलेली होती तर त्या बॉडीच्या हातावरती काहीतरी गोंदवलेलं होतं। आता ते काय गोंदवलेलं होतं म्हणजे काहीतरी नाव होतं ते नीट दिसत नव्हतं। यावेळेस पोलिसांनी मग फिनाईल घेतलं आणि त्या फिनाईलनं तो जो हात आहे तो हात धुण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेस एक अस्पष्ट नाव दिसत होतं। आता पोलिसांना असं वाटलं की ते जे नाव आहे ते कमलेश अशा पद्धतीचं आहे, पण या ठिकाणी दुसरा एक तरुण होता तर ज्यानं पोलिसांना बॉडी काढायला मदत केलेली होती किंवा तो सगळ्या गोष्टीमध्ये पोलिसांना मदत करत होता, तर त्या तरुणानं सांगितलं की हे नाव महेंद्र रायका आहे। आता यावेळेस मात्र पोलिसांनाही ते पटलं आणि मग त्यांनी कमलेश म्हणजे पोलिसांना जे वाटत होतं कमलेश आणि महेंद्र रायका ह्याने जे नाव सांगितलं ते हे दोघंजण हे कुठं गायब झालेत का या परिसरातले याच्याबद्दलची माहिती घेतली। त्यावेळेस महेंद्र रायका जो आहे तो गायब झालेला होता हे कळलं। त्यानंतर मग त्याच्या घरच्यांना पण
म्हणजे त्याच्याबद्दलची माहिती काढण्यात आली. त्यानंतर मग पोलीस त्याच्या घरच्यांपर्यंत पोहोचले आणि मग घरच्यांनाही बोलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी महेंद्रची ओळख पटली. आणि ज्या दिवशी त्याचं प्रेत सापडलं होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या विहिरीमधून त्याचं मुंडकंसुद्धा सापडलेलं होतं. आता हे सगळं जे आहे ते पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आलं. आता यावेळेस असं समजलं की ही जी हत्या आहे, म्हणजे पोस्टमॉर्टममध्ये असं कळलं की ही हत्या गळा दाबून करण्यात आली होती आणि मुंडकं जे आहे ती ज्यावेळेस बॉडी खाली डंप करत होते, टाकत होते, त्यावेळेस ते मुंडकं तुटलेलं होतं. पण प्रश्न हा होता की या महेंद्रची हत्या कोणी केली होती. पोलिसांचा पहिला संशय होता त्या व्यक्तीवरती ज्यानं महेंद्र रायका हे नाव ओळखलेलं होतं, कारण त्या ठिकाणी वेगळं काहीतरी दिसत होतं. पण याला कसं काय कळलं की ते महेंद्र रायका हे नाव आहे. कारण म्हणजे काही दिसत नसताना ज्यावेळेस याला कळतंय त्यावेळेस मग पोलिसांना याची शंका येते आणि पोलीस त्याचासुद्धा तपास करायला सुरुवात करतात. आणि दुसऱ्या बाजूला ही हत्या झाली होती साधारणपणे 16 नोव्हेंबरच्या सुमारास. मग 16 तारखेला ही हत्या होते, म्हणजे ज्या दिवशी महेंद्र गायब झाला त्याच दिवशी त्याची हत्या झालेली होती. पण त्याच्या बहिणीला फोन मात्र 21 तारखेला आलेला होता. आता विचार करा हे कसं काय शक्य आहे. 16 तारखेला गायब होतो आणि बहीण तर असं सांगते की मला 21 तारखेला त्याचा फोन आलेला होता. आणि मेलेली व्यक्ती फोन कसं काय करू शकते. याचा अर्थ असा होतो की तो जो फोन आहे तो फोन मारेकऱ्यानं केलेला असावा. मग इथं प्रश्न पुन्हा निर्माण होतो की फोन जर मारेकऱ्यानं केला असेल तर त्या बहिणीनं ओळखलं कसं नाही. कारण तिच्या भावाचा आवाज आणि बाहेरच्या कोणाचा तरी आवाज हे तिला सहज ओळख येणं शक्य आहे. कारण लहानपणापासून भाऊ बहिणींचा आवाज तर ओळखतातच ना. मग हिथं तिनं ओळखला का नाही. याचा अर्थ एक तर ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे पोलिसांच्या दृष्टीनं ती सुद्धा एक संशयित होते. आता पोलिसांनी मग हिला एक आणि अगोदरचा एक संशयित यांच्याबद्दलची, म्हणजे ज्यानं रायका हे नाव सांगितलं तो आणि हे त्याची बहीण, ह्या दोघांच्याबद्दलची माहिती घ्यायला सुरुवात केली. या दोघांचीही सगळी कुंडली काढली आणि यानंतर या दोघांनाही ताब्यात घेतलं आणि यातून हा सगळा प्रकार जो आहे नक्की काय घडला होता तो उघडकीस आला होता आणि एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना समोर आली होती. आता या हत्याकांडामधील मास्टरमाइंड होती त्या महेंद्रची सख्खी बहीण आणि त्याला मारणारा होता त्या बहिणीचा प्रियकर आणि त्या प्रियकराचे काही मित्र. आणि या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ही हत्या करण्यासाठी दृश्यम चित्रपटाचा आदर्श घेण्यात आला होता. म्हणजे त्यात ज्या पद्धतीनं अजय देवगण यानं खून केला तरीही तो सापडला नाही, त्याप्रमाणे आपणही खून करू आणि आपणही सापडले जाणार नाही अशा भ्रमामध्ये ही मंडळी होती. अशा पद्धतीचा विचार यांनी, असा बालिश विचार यांनी हा केलेला होता आणि त्या पद्धतीनं त्यांनी प्लॅन केलं आणि हे सगळं हत्याकांड घडलेलं होतं. म्हणजे आपण विचारही करू शकत नाही असं कृत्य काही लोक प्रत्यक्ष करतात. आता हा सगळा प्रकार नक्की कसा घडला होता. तर महेंद्र, त्याची आई, त्याची बहीण तनू आणि धाकटी बहीण अशा पद्धतीने हा सगळा परिवार आहे, मामाकडे राहतो आहे. आता ही बहीण तनू जी आहे ती लग्नाच्या वयात आलेली आहे आणि तिच्या लग्नाची त्या भावाला काळजी पडलेली आहे आणि या भावानं उज्जैनमध्ये आपल्या बहिणीचं लग्न ठरवलेलं आहे. आणि हा लग्नाचा प्रकार साट्या लोट्याचा होता. म्हणजे महेंद्रने आपल्या बहिणीला दुसऱ्याला द्यायचं आणि दुसऱ्यानं त्याच्या बहिणीला महेंद्रला द्यायचं, अशा पद्धतीनं साटलोटं करायचं. म्हणजे दोन्ही परिवाराचा एकमेकांवरती दबाव राहतो, कुणी कुणाचा छळ करत नाही, कुणाला कोणता त्रास होत नाही, अशा पद्धतीनं हे लग्न ठरलेलं होतं. पण हे लग्न त्या तनूला मान्य नव्हतं. आता याचं कारण काय होतं तर हा परिवार ज्या भागामध्ये राहत होता त्याच भागामध्ये महावीर धोबी नावाचा एक तरुण होता आणि याचं महेंद्रच्या घरी जाणं येणं होतं आणि याच्यामध्ये महेंद्रबरोबर चांगली मैत्री होती आणि महेंद्र आणि महावीर हे मित्र होते, त्यामुळे घरी जाणं येणं होतं. आणि महेंद्र आणि तनू यांच्यामध्ये मग हळूहळू महावीर आणि तनू म्हणजे भावाचा मित्र आणि ही तनू यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली होती. पण यांनी काळजी घेतली होती घरच्यांना संशय वगैरे आला नाही पाहिजे आणि याच्यासाठी हा जो भावाचा मित्र महावीर आहे त्या महावीरनं तनूची लहान बहीण तिला तिच्याकडून राखी बांधून वगैरे घेतलेली होती. म्हणजे धाकट्या बहिणीबरोबर ती यानं बहिणीचं, म्हणजे धाकट्या मुलीबरोबर बहिणीचं नातं जोडलं होतं आणि थोरल्या मुलीच्या बरोबर प्रेमसंबंध सुरू होते. आता आपण लग्न करू, आपण एकत्र राहू, आनाभाका वगैरे 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 अशा सगळे प्रकार इथं झालेले होते. आता हे सगळं पाठीमागच्या 3 वर्षापासून सुरू होतं. पण या काळामध्ये या तनूनं तिच्या प्रियकराला जवळजवळ 40,000 रुपयेसुद्धा दिले होते.
पण काही दिवसापूर्वीच हे प्रकरण त्या भावाला समजलं. आपली बहीण अशा पद्धतीनं वागते आहे हे मात्र त्या भावाला पटत नव्हतं आणि त्यानं या प्रकरणाला विरोध करायला सुरुवात केली. शिवाय आपल्या बहिणीनं त्याला जे 40,000 रुपये दिले होते महावीरला ते सुद्धा माघारी घ्यायला सुरुवात केली, मागायला सुरुवात केली. आता एवढं नाही तर बहिणीचं लग्न लवकरात लवकर उरकायला पाहिजे याच्यासाठी त्यानं दबाव आणायला सुरुवात केली आणि फेब्रुवारी 2023मध्ये हिचं लग्न करण्याचं ठरवलेलं होतं. आता ही जी गोष्ट आहे ती गोष्ट त्या बहिणीला मान्य नव्हती, त्या बहिणीला सहन होत नव्हती, तिला भावाचा राग येत होता आणि मग तिनं आपल्या प्रियकराला सांगितलं, जोपर्यंत माझा भाऊ जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला लग्न करता येणार नाही, त्यामुळे त्याला आता आडवा करून टाक, त्याला संपून टाक, त्याला मारून टाक आणि नंतरच आपल्याला लग्न करता येईल, आपण सुखानं जगू शकतो. आता यावेळेस जेव्हा त्या प्रेयसीनं त्या प्रियकराला सांगितलं त्यावेळेस तो प्रियकर घाबरला. त्यानं सांगितलं, म्हटलं अशी हत्या करण्यापेक्षा, मारण्यापेक्षा, ठार करण्यापेक्षा आपण त्याला समजून सांगू, त्याला पटवण्याचा प्रयत्न करू. पण ती बहीण मात्र ऐकायला तयार नव्हती आणि तिनं प्रियकरावरती दबाव आणला की त्याला तू ठार मारलंच पाहिजे, त्याला तू मारून टाक. आणि मग मात्र हत्येचा प्लॅन सुरू झालेला होता आणि ही हत्या दृश्यमप्रमाणे करायची होती, म्हणजे आपण कधीच सापडले जाणार नाही अशा पद्धतीचा प्लॅन यांनी करायचा ठरवला. यासाठी तो चित्रपट वगैरे पण पाहिला आणि याप्रमाणे मग त्या प्रियकरानं त्याचा एक मित्र, त्याचं नाव आहे महेंद्र धोबी, आणि दुसरा एक मित्र जो अल्पवयीन आहे, तर अशा पद्धतीच्या मित्रांना बरोबरती घेतलं आणि त्या प्रेयसीला सुद्धा बरोबरती घेतलं आणि कट रचला गेला. आता तारीख आहे 16 नोव्हेंबर 2022. आता या दिवशी तनू आणि तिची धाकटी बहीण जी आहे त्या दोघीजणी कोटा या ठिकाणी गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांच्या आत्याचा बर्थडे होता आणि तो बर्थडे करून माघारी फिरलेल्या होत्या. आता माघारी येत असताना त्यांनी भावाला फोन केला, त्याला विचारलं की बाबा तू कुठं आहेस, आम्ही इथं येतोय आणि मग तू आम्हाला न्यायला ये वगैरे. आणि त्यावेळेस मग भावानं सांगितलं की मी घरीच आहे, मी असं करतोय तसं करतोय आणि तुम्हाला न्यायला येतोय. आता हे सगळं त्या भावानं बहिणीला सांगितलं आणि इकडं मग त्या बहिणीनं आपल्या प्रियकराला फोन केला आणि सांगितलं की माझा भाऊ जो आहे तो घरी आहे, त्याचं लोकेशन कुठं आहे ते सांगितलं आणि माझ्या भावाला आजच्या आज त्याला मारून टाक अशा पद्धतीनं त्या प्रेयसीनं त्या प्रियकराला आदेश दिला. आणि त्याप्रमाणे प्रियकर आणि त्याचे मित्र जे आहेत ते सज्ज झाले आणि मग हा महावीर जो आहे तो महेंद्रकडे गेला. महेंद्रचं लोकेशन याला ऑलरेडी मिळालं होतं आणि मग त्याच्याबरोबर त्यांनी चर्चा केली आणि मग तिला न्यायला जायचं आहे. गाडी वगैरे ह्या महावीरची गाडी होती, व्हॅन होती, ती व्हॅन घेऊन तो महेंद्रकडे गेला आहे आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर चर्चा झाली काहीतरी आणि मग बोलता बोलता त्यांचं झालं की चला आपण आता गांजा पिऊ वगैरे, व्यसन करू. आणि त्यानंतर मग हे त्या व्हॅनमध्ये बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी यांनी गांजा प्यायला सुरुवात केली. आता महेंद्र, महावीर आणि महावीरचे 2 मित्र अशा पद्धतीनं ही 4 मंडळी गांजा पित होती किंवा गांजा ओढत होती. आता याच्यामध्ये या महेंद्रला जास्तीत जास्त गांजा पाजला गेला. त्याच्यानंतर तो गुंगायला लागला, तो गुंगला आणि मग या ठिकाणी त्याच्याच मित्रांनी, त्या सगळ्या 2-3 जणांनी याचा टॉवेलनं गळा आवळला आणि त्याची हत्या केली आणि तारेनं त्याचे हातपाय बांधले आणि रात्र होण्याची वाट बघितली. आणि रात्रीच्या साधारण 10-11च्या दरम्यान हे जे प्रेत आहे ते प्रेत जवळच्याच एका विहिरीमध्ये त्यांनी टाकून दिलं. आणि त्यानंतर बाकीची मंडळी पण घाबरली, अरे आपण आता मारले, कसं करायचं, काय करायचं. त्यावेळेस मग ह्यानं सांगितलं, ह्या महावीरनं सांगितलं, अरे काळजी करू नका, हा दृश्यम पिक्चर बघा, ह्या पिक्चरमध्ये कशा पद्धतीनं तो खून करतो आणि तो सापडला जात नाही बघा. त्यानंतर त्यांनी खून करण्याच्या आधीसुद्धा पिक्चर बघितला आणि खून करल्यानंतरसुद्धा पिक्चर पाहिला आणि त्यानंतर मग ती मंडळी आपापल्या ठिकाणी निघून गेली आणि त्यांना खात्री होते की बाबा आपण पण आता अशा पद्धतीनं केल्यामुळे सापडणार नाही. आणि त्यानंतर ही खुशखबर जी आहे ती त्या प्रियकरानं आपल्या प्रेयसीला दिली आणि महेंद्रचा फोन जो आहे, मोबाईल जो आहे, तो मोबाईल बंद केला. त्यानंतर 5 दिवसांनी या महावीरनं तो मोबाईल चालू केला आणि चित्तोडवरून तो मंदसौर हा जो भाग आहे त्या भागामध्ये ट्रेननं गेला आणि त्या ठिकाणी गेल्यावरती त्या ठिकाणावरून त्यानं तनूला फोन लावला, जेणेकरून ते लोकेशन वगैरे जर तपासलं तर ते मंदसौर या ठिकाणचं येईल अशा पद्धतीनं सगळा प्लॅन केला. आणि आता आपल्याला म्हणजे आपण एवढा परफेक्ट प्लॅन केलेला आहे त्यामुळे आपल्याला कोणीही पकडणार नाही असं यांना वाटत होतं. पण पुढच्या काही दिवसातच पोलिसांनी यांचा दृश्यम जो आहे तो सगळा बाहेर काढला आणि त्या दृश्यमला जेलमध्ये पाठवलं. आता 4ही संशयित आरोपी जे आहेत ते पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि आता यांचं लग्न जे होणार होतं ते झालेलंच नाही, प्रेम वगैरे तोही विषय संपला आणि घरचे जे नातेसंबंध आहेत ते संबंधसुद्धा या ठिकाणी तुटलेले आहेत. अशा पद्धतीनं स्वतःची दयनीय अवस्था या मंडळींनी करून घेतलेली आहे. आता या प्रकरणामध्ये पोलिसांनी
मोबाईलचं तांत्रिक विश्लेषण केलेलं होतं. त्याचबरोबर ती रेल्वे स्टेशनवरती जे CCTV फुटेज होते त्यांचासुद्धा म्हणजे त्यांचा पण आधार या ठिकाणी घेण्यात आलेला होता आणि महत्त्वाचे पुरावे याच्यामधून त्यांना मिळाले होते. आता या प्लॅनप्रमाणे म्हणजे ह्यांनी जो प्लॅन रचलेला होता की ज्या पद्धतीनं बाबा त्या पिक्चरमध्ये पाहायचं आणि आपण प्लॅन करायचा, पण त्यांनी रचलेल्या प्लॅनमध्ये किंवा त्यांच्या जाळ्यामध्ये ही मंडळी स्वतःच अडकत गेली होती. आता लक्षात घ्या, जी माहिती माध्यमातून समोर आली ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे, पण याच्यामध्ये तपास चालला आहे. कदाचित नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचा? पहिली गोष्ट, कुणावरही जास्त दबाव आणू नका. म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा मी तुझ्या भल्यासाठी वागतोय, तुझ्या भल्यासाठी काम करतोय, त्यामुळे मी सांगेल त्या पद्धतीने तू वागलं पाहिजे, मी सांगेल त्या पद्धतीने जगलं पाहिजे, मी सांगेल त्या पद्धतीने लग्न केलं पाहिजे, मी सांगेल त्या ठिकाणी शिक्षण घेतलं पाहिजे, मी सांगेल त्या पद्धतीची साईड तू घेतली पाहिजे, मी सांगतोय त्याच पद्धतीने तू वागलं पाहिजे. अशा पद्धतीचा दबाव जर टाकला तर लक्षात ठेवा, आपलं प्रेम जे आहे ते कमी होतं आणि ती जागा दुश्मनी घेते आणि अपघात घडू शकतात, घात घडू शकतात. आणि त्यामुळे कितीही म्हणजे प्रेम असलं तरीसुद्धा म्हणजे आपलं मत जे आहे ते मत कुणावरती लादू नका. एक लक्षात घ्या, तुमचं जर ज्यांच्यावरती प्रेम आहे त्यांना समजून सांगा ही गोष्ट चुकीची आहे, ही गोष्ट करू नका. पण जर समजा त्यांनी नाहीच ऐकलं तर बाबा तुझं काय करायचं ते बघतो, पण एकदा सांगायचं, दोनदा सांगायचं, प्रेमानं सांगायचं. उगं तू असंच केलं पाहिजे तसं असल्या भानगडीत पडायचं नाही. आणि त्यांच्या करिअरची त्यांना काळजी करू द्या. जर ते झालं नीट तर झालं, नाही झालं तरी आपल्याला एक समाधान की आपण त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याच्यामुळे त्यांना दबाव आणायचा आणि त्यांनी आपल्यावरच उलटायचं असं घडायला नको. म्हणून सगळ्यांना सांगून ठेवतो, म्हणजे तुमच्या घरात तुमची मुलं असतील किंवा तुमचे भाऊ बहीण कुणी असतील तर त्यांना एक मर्यादेपर्यंत समजून सांगायचं, रागावून सांगायचं नाही, ही गोष्ट चुकीची आहे. आणि जर ऐकलं ठीक, नाही ऐकलं जाऊ दे. दुसरी गोष्ट, कोणत्याही गोष्टीमध्ये स्वतःला अतिशहाणं समजू नका. कारण आपण जर शेर असू ना तर जगामध्ये 1.25 शेर असतातच, हे लक्षात ठेवायचं. आणि दृश्यम चित्रपट हा एक मनोरंजक चित्रपट आहे. याच्यामध्ये जे दाखवलेलं आहे ते याचा जर तुम्ही नंतर नीट विचार केला तर लक्षात येतं की असं जर घडलं तर पोलीस एक 12 ते 24 तासामध्येच खुनी पकडू शकतात, अशा पद्धतीनं ते सगळं आहे. पण ते चित्रपट आहे आणि त्या चित्रपटामध्ये जे दाखवलं आहे तेच लोक खरं मानायला लागले. लक्षात घ्या, चित्रपटाला आयुष्य आणि आयुष्याला चित्रपट समजू नका. मी पाठीमागं सुद्धा सांगितलं आहे, दृश्यम चित्रपटामधून काय आदर्श घ्यायचा, तर भविष्यकाळात आपल्याला जे संकट येणार आहेत त्याचं आत्तापासूनच नियोजन करणं ही एवढाच आदर्श त्याच्यातनं घेण्यासारखा आहे आणि तो घ्यावा. पण अशा पद्धतीनं मारामारी, खून करणं, अशा पद्धतीनं चुकीच्या घटना करणं, कायदा हातात घेणं, या गोष्टी स्वप्नातही करू नका. हे पुन्हा पुन्हा आपण या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो. याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.